भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. प्रताप पाटील चिखलीकर यांचाही दुजोरा. नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मुलाखतीत चिखलीकर यांनी या चर्चांवर भाष्य करताना परिस्थिती निर्माण झाली तर भाजप, परिस्थिती निर्माण झाली तर भाजप असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ओळख असलेल्या चिखलीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेवर राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगून सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार पुढील भूमिका निश्चित केली जाईल असे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून येत्या काळात ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर या ठिकाणी उमेदवारी करत होते आणि आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे रणांगणामध्ये होते. आज मतदान झालं आणि कंधार आणि लोहा हे आपलं मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये कंधार नगरपालिका आणि लोहा नगरपालिकेचे मतदान कंधारच्या SD ऑफिस या ठिकाणी झालं. माहितीप्रमाणे या ठिकाणचं मतदान 100% झालंय. आपल्याला वाटतंय की या ठिकाणी अमर राजूरकर हे आपल्या नेतृत्वाखाली जी काही निवडणूक झाली ते या निवडणुकीत हॅट्रिक करतील. एक तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. महायुती म्हणून 17 जागा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं कंधारच्या बूथवर जी 46 मतं होती, मला असं वाटतं की 46च्या 46 मतं महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना पडतील. मी स्वतः काल लातूरला होतो आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नगरसेवकांची जर संख्या बघितली तर मला वाटतं की समोरचा उमेदवार उभाच का राहिलाय असा पण प्रश्न निर्माण. पण लोकशाही आहे, केवळ एकच अपक्ष उमेदवार नाही तर वंचितचा उमेदवार आहे. लोकशाहीमध्ये कोणाला उभा टाकण्याचा अधिकार आहे. पण एकतर्फी निवडणूक ही महायुतीची आहे. अमर राजूरकर आता ज्या 11 जागेसाठी मतदान व्हायला तसं टक्केवारी सगळ्यात जास्त मतांनी निवडून जे मिशन टायगर हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातला 1 खासदार आणि मराठवाड्यातील 4 खासदार यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नागेश पाटील खासदार यांचे चिरंजीव कृष्णा पाटील या निवडणुकीत होते आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून होते. त्यांच्या मतावर काही परिणाम पडला असेल? काँग्रेसची मते कोणाला पडली असेल? मला वाटतं मराठवाड्यातले 3 खासदार आहेत आणि इतर 3 आहेत. परिणाम व्हायचा काय, ही निवडणूक परिणामाची काही नव्हती. पण त्यांच्या कालच्या ऑपरेशन टायगर मुळे त्यांना जी काही महाविकास आघाडीची मतं मिळायची शक्यता होती ती पण दुरापास झाली. कारण त्यांचं रात्री एवढी धुसफूस झाली की आम्ही महाविकास आघाडीच्या असलो तरी तुम्हाला काय म्हणून मतदान द्यायचं, तुम्ही तर महायुतीत गेला. याला दिलं काय त्याला दिलं काय. उलट अमर राजूरकरांना मिळणाऱ्या मतामध्ये अधिकची वाढ झाली असं मला वाटतं. पूर्वा शर्मीचे मित्र म्हणून या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची मैत्री ही कालांतराने दोघांच्या याच्यामध्ये हिस्तोबी आडवं जात नव्हतं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी काही दिलजमाई झालेली आहे ती पुढे कायम राहील. दिलजमाईचा विषय असा आहे की गेली अनेक वर्ष ते वेगळ्या पक्षात काम करत होते, मी वेगळ्या पक्षात काम. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो ती
आपण पत्रकार परिषदेच्या दिवशी जेव्हा आम्ही दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली तेव्हा पण अशोकरावजींनी उल्लेख केला की आम्ही लहानपणापासूनचे एकत्रित मित्र आहोत. ठीक आहे, काही कारणामुळे दूर गेलो असेल, परंतु आम्हाला दोघाला एकत्रित बसवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली, आदरणीय सुनेत्रा वहिनीने भूमिका घेतली आणि त्या दोघांनी जो मला काही सल्ला दिला त्या सल्ल्याप्रमाणे मी माझ्याकडे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, त्यांनाही निमंत्रित केलं आणि भूमिका एक घेतली की बा आपण मिळून राहू आणि आमच्या दोघांच्या मिळून राहण्यामुळे कार्यकर्त्यांचा फायदा होत असेल. कारण आमच्या दोघांची आता काही निवडणुका नाही, त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांसाठी एकत्र येणं काही गैर आहे असं मला वाटतं. ही चर्चा संबंध लोहा मतदारसंघामध्ये आहे, आम्ही ऐकतोय. आणि कार्यकर्त्यामध्ये कोणत्याही पक्षाचे असो, भाजपचे असो, राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असो, ही नेत्याची निवडणूक होती आणि नेत्यासाठी नेते एकत्र येतात, पण कार्यकर्त्यासाठी नेते उद्या भविष्यामध्ये एकत्र राहणार नाहीत, ही चर्चा मतदारसंघामध्ये. चर्चा काय होती आता बघा, त्या दिवशी अशोकरावजीनं खुलासा केला की आम्ही मिळून राहू. मिळून राहायचं असेल तर आम्हाला दोघांनाही समान चालावं लागेल ना. त्यांनी मिळून घ्यायचं ठरवलं, मी ठरवलं नाही तर तुटेल. मी घ्यायचं ठरवलं, त्याने घ्यायचं नसेल तर तुटेल. पण भूमिका दोघांनी मिळून एकत्र राहायची घेतलेली आहे आणि तुम्ही सगळेजण तशी सदिच्छा करा की आम्ही मिळून राहिलो पाहिजे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्र राहावं. प्रयत्न करू. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, एखाद्या जागेवर त्यांचाही कार्यकर्ता प्रबळ राहतो, तिथं आमचाही कार्यकर्ता प्रबळ राहतो. अशा ठिकाणी कसा मार्ग काढता येईल ते आपल्याला बघावं लागेल आणि मला असं वाटतं की समन्वयानं होईल व्यवस्थित. जशी ज्या पद्धतीने खासदार अशोक चव्हाण आणि आपले जे काही संबंध आता या निवडणुकीमध्ये दिसून आले, आपण नांदेडला आपल्या तुमच्या निवासस्थानी त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण आले. काल आज निवडणूक आहे आणि काल संध्याकाळी लातूर येथे मी एक बैठक पार पडली. या बैठकीला आपण जोडीने त्या ठिकाणी प्रेस घेतली असेल, सर्व मतदारांना आव्हान केलं. या कंधार लोहा मतदारसंघामध्ये जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत तेच संबंध प्रस्थापित अरे दोघं एकत्र आल्यावर सगळे एकत्र आल्यासारखंच आहे ना. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे असो महायुतीच्या प्राधान्य द्यावाच लागेल. इतर सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून मला ठेवणं आवश्यक आहे. मतभेद होत राहतात, एखादा कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीत विरोधात जातो, एखाद्या निवडणुकीत सोबत असतो. याचा अर्थ आपलंही काही चुकलं असेल, त्याचंही काही चुकलं असेल, ते समजून घेऊन एकत्रितपणानं बसण्याची भूमिका. आतून एक चर्चा होते नेहमी आणि सगळीकडे हेच आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपवासी होतील. काय होत आहे आपलं? आज त्याचा काही मी ज्योतिषी नाही, अंतर्ज्ञानी नाही. जे घडेल ते घडेल. भाजप तर भाजप. राष्ट्रवादी जो निर्णय घेईल, मी भूमिका घेतली की राष्ट्रवादी सोडायची नाही. दादांना पण तसा शब्द दिला होता. दादांच्या जाण्याच्या नंतर बैठकीमध्ये मी सर्वात अगोदर सांगितलं की आम्ही आदरणीय वहिनीच्या सोबत आहोत आणि आज वहिनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता कोण कसं होईल आणखी 3 वर्ष आहेत, तर आज काही त्याच्यावर, पण मी राष्ट्रवादी सोडणार नाही. धन्यवाद. हे होते लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर. निश्चितच ही विधानसभा जी पार पडली त्या विधानसभेमध्ये महायुतीचे घटक म्हणून त्यांनी परिश्रम घेतले आणि कंधार भागातून जे काही मतदार होतं ते 100% मतदान झालेलं आहे. जास्तीचं मतदान राजूरकर यांना झालेले आहे. खात्री आहे की अमर राजूरकर या निवडणुकीमध्ये हॅट्रिक करतील. नांदेडहून उत्तम चव्हाण, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, नांदेड.